नाही पण पाया पडते. देव पप्पा आले ना. ह्या दिवसासाठी प्रत्येक चाकरमानी माणूस आपल्या घरी गावी वेळात वेळ काढून, जरी नोकरीवर असला तरी वेळात वेळ काढून गावी येतो. सुप्रभात मंडळी. आज आहे तारीख 25 आणि आज आमच्या घरी खुद्द आमचे ग्रामदैवता किंवा आमचे देव पालखीत बसून आमच्या घरी येणार आहेत. आणि आजच्यासारखा म्हणजे वर्षातला कुठला आनंदाचा किंवा सुखाचा दिवस नाही असं मी म्हणेन. असं मंडळी थोड्याच वेळात आमच्या घरी पालखी आगमन होणार आहे. विहा देखील तयार झाली आहे. बरोबर वाजलेत 4:20. सकाळी विहा देखील मस्तपैकी उठली आहे आणि आम्ही तयार झालोत है ना विहा. निलेश दादा पण तयार झाले ना, टोपी घालून. सागर पण आले आमचा मुंबईतून. आले पालखी आली ना. हो आणली ना, गेलो आणायला. होय. अरे वा. चला थोड्याच वेळात येईल पालखी. जातेस का. कापूस कापूस. अच्छा. सो तुम्हाला दाखवतो काय काय तयारी झाली आमच्या घरी. ते मंडळी गावाकडे कुठला सण उत्सव असला की मग पहिलं सारवण सुरवण होतं आणि अंगणात रांगोळी येते. आणि त्यातल्या त्यात आज आपले खुद्द देव पालखीत बसून आपल्या घरी येणार आहेत. तर नक्कीच जय्यत तयारी असते. प्रत्येकाच्या घरोघरी जय्यत तयारी असते. रांगोळी काढली जाते. अशी निशाण ढोल वगैरे काढली जातात. आता बघा माझ्या घरासमोर देखील खूप सुंदर अशी रांगोळी काढली आहे सोनालीने सकाळी उठून. आणि आम्ही असं देवाला बसकार वगैरे घातलं आहे. तर इकडे जिथून देव येतो तिथे असे बघा अशी रांगोळी काढली जाते. आता इकडे बघा निलेशदाच्या अंगणात पण खूप छान पद्धतीची रांगोळी काढली आहे. आणि सकाळचं 4:30 वाजताचं सुंदर वातावरण गावाकडचं. आमचे बाबा पण तयार झाले छानपैकी. सोनाली इव्हन तयार झाली आहे. विहा कशी उठली आणि झटपट तयार झाली काय माहिती. आता सगळेजण निलेशदाची मुलं आहेत. परत सागर आला आहे, बाया आलं आहे, आमचं राजू आले आहे. सगळेच आलेत ना, त्याच्यामुळे ना बायला पण खेळवायला ना भरपूर लोक आहेत. सो मजा येते है ना. डिचम पम पम डिचम पम पम डिचम पम पम. सागरकडे बघते सारखी. चला आपण रांगोळी वगैरे काढले, पाट वगैरे ठेवलेत. आरतीचं सगळं सामान तयार झालं. आईला विचारू काय तयारी आहे ते. आमची आई पण तयार झाली आहे. तयार ना एकदम तयार. आता हे बघा सूप वगैरे पण तयार केलंय ओटीचं है ना. पूजा. आणि वटीचं. अच्छा ही ओटी आणि हे सॉरी हे पूजेचं आहे सामान. चला दोन्ही पण तयार आहेत. बघा आता ओटी वगैरे असतात, काही नवस पण असतात, ते देखील मानवले जातात. चला तयारी आईची पण झाली आहे मंडळी. चला बघा सगळीकडेच तयारी छानपैकी झाली आहे देवाच्या आगमनासाठी. प्रत्येक कोकणी माणूस आजच्या दिवसासाठी मुंबईवरून वगैरे खास येत असतो. आता देव लवकरच आमच्या वाडीमध्ये येईल. बाबांत ते बघा एकदम तयार. मस्त झकास तयारी झाली है ना. वाटच बघताय ना. वाटच बघताय देव येतो. अच्छा इकडे बघा तयार झाले. मंजुळा काकी पण तयार झाले. सगळंच तयार ठेवलं एकदम मस्तपैकी छान असं. मंडळी बघा देवाची पालखी आली आहे आपल्या रोशन भावाच्या घरी. बाबांत त्या पाय धुवण्यासाठी पुढे आले.
आमचा रमेश दादा पण आले सकाळी सकाळी, दीपक दादा आहे, संजय दादा पण आलाय, सगळेच मुंबईकडे मंडळी आले आहेत. चला आता कसं आहे, प्रतीक्षा आता पुढचं खालचं घर झाल्याच्या नंतर आपल्या घरी येणार आहे. विहा बघते आवडत्या बारणी फुलं घ्या माऊली. मुंबईला आहे ना, मुंबईला मी पण पाया पडते. बाय पाया पड. जय जय कर, बाय जय जय कर, जय जय कर, जय जय कर, जय जय कर, जय जय कर. जरा डोकं टेकवून, डोकं टेकव. देवबाप्पा आले ना, देवबाप्पाला जय जय का. पेढा खाल्लाय तिने ऍक्च्युली. पालखी तर आमच्या घरी येऊन गेली, बियाणे छानपैकी पाया वगैरे पडली, पेढा खाल्लाय तिने वाटते प्रसादाचा, अक्काच्या अक्का तोंडात भरला. जरा खूप प्रसन्न असं वातावरण, सगळे गावकरी मंडळी बघा, एवढ्या सकाळी आरतीने सगळेच गावकरी मंडळी आलेत. बघा देवाचं आगमन झालं आणि कोकिळा पण ओरडायला लागले. आहा. चला मंडळी, आज आपली पालखी लवकर आली आणि आपल्या भावकीमध्ये सगळीकडे फिरली आणि आता पुढे पालखी गेली आहे. थोडंसं मी ब्रेक घेतला आहे कारण थोडंसं रात्रीपासूनचं जागरण देखील आहे. सो म्हटलं थोडंसं रिफ्रेश होऊया आणि परत एकदा पालखीकडे जाऊया. आज दिवसभरात आहे ना, खरंच एकमेकांच्या घरी देखील पालखी खांद्यावरून नेताना आहे ना, खूप आनंद होतो. कसं आहे, पहिल्यांदा जेव्हा आपण ह्या पालखीला आपण खांदा मारतो किंवा खांदा लावतो तर
थोडंसं जड वाटते नक्कीच पालखी, पूर्ण व्हायब्रेशन बॉडीमध्ये येतात. पण थोड्या वेळाने आपण सतत दुसऱ्यांच्या घरी वगैरे पालखी घेऊन जात असताना खांदा जेव्हा मारतो तर पालखी हलकी येते. हे काय गणितच कळलं नाही, पण बरेच सगळे मित्र म्हणाले की अरे ह्यावेळी पालखी थोडीशी जड येते. पण मी कधी फार असं पालखीला खांदा मारला नव्हता, पण आज थोडंसं म्हटलं जरा शिमगा आहे तर आपण पण थोडंसं पालखीला खांदा मारूया. सो पालखी थोडीशी हलकी आली. पण खरं तर हे न सुटणारं कोडं म्हणावं लागेल. अशा वेगवेगळे अनुभव या पालखीच्या दरम्यान बऱ्याच मंडळींना येतात, एवढं मात्र खरं. चला थोडंसं रिफ्रेश होतो, नंतर तुम्हाला भेटतो. शुभ दुपार मंडळी. खरं तर आज आहे ना मस्तपैकी दुपारी झोप काढली आहे, कारण तेवढंच थकलेलो आणि जागरण देखील होतं. आत्ता आपण पालखीबरोबर परत एकदा निघालो आहे. खरं तर माझ्या मामाच्या घरी म्हणजेच आमच्या गावकऱ्यांकडे पालखी जेव्हा नसते तेव्हा पोचता आलं नाही. यावर्षी खरंच मिस झालं आणि काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. असो, पण आता होळीवर पालखी नाचवतील ना, ते देखील आपण दाखवूया. आता आपण चाललो माझ्या आत्याच्या घरी, तिकडे देखील पालखी जाते, काही मंडळी जात आहेत पुढे. चला आपण पण जाऊया आणि थोडंसं आता पालखी वगैरे खांद्यावर घेतो परत एकदा. आणि म्हणतात ना, हा क्षण अनुभवायला परत कधी मिळणार नाही असंच. आणि प्रत्येक चाकरमाने याच गोष्टीसाठी वाट बघत असतो, कधी एकदा गावी जातो आणि आपल्या ग्रामदेवतेची पालखीला अंगा खांद्यावर खेळवतं. चला आमच्या खंडातल्या आत्याच्या घरी आलो आपण. बघा पालखी ते आली आणि आता इथे पाया वगैरे पडल्या जाते. आता इथून मग 1-2 घरं आहेत, ती घेऊन मग आता डायरेक्ट होळीवर. दादा काही गडबड ना, यावर्षी लवकर आली ना? लवकर म्हणते. चला मंडळी, आता पालखी होळीवर घेऊन जायचं आहे. पालखी बरोबर राहण्याची मजा काही वेगळीच आहे. एकदम पुढं मारायला लागतंय. बरोबर पायाला चटके लागतात रे. चटके जबरदस्त लागतात. मंडळी दुपारची वेळ आहे, अक्षरशः पायाला चटके लागतात. तरी सगळेच अनवाणी आपली पालखी तर अनवाणीच घ्यावी लागते, पायात चप्पल नाही घालायची असतात. तर रस्त्यात आपलं तरी देखील आपले सगळेच मुंबईवर आलेले चाकरमाने हौशीने खांद्यावर या पालखीला घेतात. हा एक्सपिरियन्स मी देखील घेतोय, मजा येते भारी. ग्रामदेवतेचा आशीर्वाद लाभणं खूप मोठी गोष्ट असते. चला होळीवर जायचं आहे. तुम्ही काठावर बोला, सावकाश सावकाश.
चला मंडळी, आमच्या होळीवरून पालखी पुढे प्रस्थान झाली आहे. आमची विया देखील होळीवर आली होती बघायला आहे ना. तांदूळ बघ मानेवर चिटकलेत विया. चला मंडळी, आत्ताच आपण पालखीकडून घरी जातो आहे. म्हणजे आमच्या होळीवरून पालखी आता दुसऱ्या वाडीमध्ये गेली. विया देखील आली होती. सो ह्या दिवसासाठी प्रत्येक चाकरमानी माणूस आपल्या घरी गावी वेळात वेळ काढून, जरी नोकरीवर असला तरी वेळात वेळ काढून गावी येतो आणि आपल्या ग्रामदेवतेला अंगा खांद्यावर खेळवतो. हा आनंद किंवा हा अनुभव काही म्हणतात ना औरच. कारण कसं आहे, हे म्हणतात ना काहीतरी आपल्या हृदयाच्या जवळचं असतं आणि आपल्याला ते राहत नाही, तसंच काहीशी गोष्ट आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कोकणी माणूस आर्ततेने आपल्या ओढीने आपल्या ग्रामदेवतेची पालखी घेण्यासाठी किंवा देव आपल्या घरी येतात या अर्थतेने प्रत्येक कोकणी माणूस मुंबईतून गावी धावत येतो. हे परदेशात असलं तरी आपल्या गावाकडे वळतो. सो ही होती पालखी आमच्या घरी. खुद्द देव पालखीत बसून आले, प्रत्येक घराघरात आशीर्वाद दिला. सो मंडळी, ही होती माझ्या घरी आलेली देवाची पालखी आणि देव माझ्या घरी आले होते असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. कारण व्हिडिओ थोडेसे पोस्ट करायला डिले होणार. कारण कसं आहे, व्हिडिओ बनतच जात आहेत आणि आपण एडिट थोडंसं करायलाच राहून जाते. जागरण होत आहेत, वेगवेगळ्या गावच्या जत्रा होतात. पण तुमचा सपोर्ट असू द्या. कोकणातला शिमगोत्सव अनुभवायचा तर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ शिमग्याचे जत्रेचे आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा, जेणेकरून कोकणातला शिमगोत्सव किंवा कशा पद्धतीने साजरा करतात, का साजरा करतात हे ॲटलिस्ट लोकांपर्यंत पोहोचेल. सो मंडळी, भेटूया आणखीन एका शिमगोत्सवाच्या व्हिडिओमध्ये. म्हणजेच कुठेतरी आपल्या कुठल्या गावातल्या जत्रेमध्ये किंवा पालखी भेटीमध्ये किंवा आणखीन कुठे. तुमची रजा घेतो. टाटा. येवा कोकण आपलंच असा. काळजी घ्या.